जय हिंद मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे की ज्यांची नेमकीच 12वी झालेली आहे आणि पहिल्यांदाच आपल्या पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे त्यांनी सध्या काय वाचायला पाहिजे जेणेकरून त्यांना या पोलीस भरतीमध्ये फायदा होऊ शकतो। सोबतच ज्यांचा अभ्यासामध्ये खंड पडलेला होता त्यांनी सध्या रिव्हिजनसाठी काय वाचायला पाहिजे ते आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तर बोलणार आहे। सोबतच आपण त्यांच्यासाठी जिल्हा कोणता योग्य ठरू शकते हे पण बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून जे मी समोरचे व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर सध्या आपण काय वाचायला पाहिजे, अर्ज आपण 10 तारखेच्या नंतर धरू हे जेमतेम सर्वांना माहितीच आहे, पण सध्या आपण काय वाचायला पाहिजे तर जीके साठी माझ्या मते तुम्ही 45,000 जो जम्बो ठोकळा आहे आपला तर तो पुरेपूर आपण वाचायला पाहिजे। म्हणजे त्यामध्ये आतापर्यंत जे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचं सविस्तर असं म्हणजे जीके असो, मराठी असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो अशा चारही विषयांचा त्यामध्ये पुरेपूर विश्लेषण दिलेलं आहे। आणि सोबतच आपण नोबल प्रकाशनचा जो आपला पुस्तक आहे त्याच्या समोरचे न वाचता त्याच्या मागील जे सर्वचे सर्व प्रश्न आहे ते आपण वाचायला पाहिजे। सोबतच 50 रुपयाचं जे विद्या भारती पुस्तक असते ते आपण वाचायला पाहिजे। आणि चालू घडामोडीसाठी जर काही वाचायचं झाल्यास तर माझ्या मते ऑनली खाकी हे जे आपलं टेलिग्रामचे चॅनल आहे त्याच्यावरती ते आपण 1 जानेवारी पासून पूर्णचा पूर्ण म्हणजे आपला पेपर तर जेमतेम मार्च एप्रिलमध्ये चालला जाईल, पण आपण मागच्या 6 महिन्याचं म्हणजेच या मे महिन्यापासून म्हणजे हे हा जो सध्याचा मे 2025 आहे त्या तिथपासून आपण सर्वच्या सर्व आपण तोपर्यंतचा ऑनली खाकीचा चॅनल आपण वाचायला पाहिजे। आणि सोबतच साई अकॅडमी चोपडा हे पण आपण वाचायला पाहिजे। आणि जे हा झाला जीकेचा विषय, सोबतच आपण मॅथसाठी काय मॅथ आणि रिझनिंगसाठी गणित बुद्धिमत्तेसाठी आपण काय करू शकतो तर युट्यूब चॅनल जे युट्यूबवरती जे BFC अकॅडमी म्हणून आपले 40 गावचे सर आहेत त्यांच्या आपण रेग्युलरली व्हिडिओ बघायला पाहिजे। BFC अकॅडमी सर्च करायचं, त्यामध्ये त्यांनी कोकिळा प्रकाशन, चैताली प्रकाशन सर्वच्या सर्व एक चैताली प्रकाशनचं तर त्यांनी सर्व पुस्तक आपल्याला समजून सांगितलेलं आहे, पूर्ण गणित त्यांनी घेतलेलं आहे तर ते आपण वाचायला पाहिजे। आणि हे झालं गणित बुद्धिमत्तेसाठी। आणि मराठीसाठी 45,000 जम्बो मधलं जे मराठीचं जे मागचा पार्ट आहे तो आपण वाचायला पाहिजे। सोबतच जे तलाठीचं जे मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन असतात त्यामधील आपण मराठीचे क्वेश्चन्स वाचायला पाहिजे। सोबतच जीकेचे पण गणित बुद्धिमत्तेचे पण जे तलाठीमध्ये झालेले प्रश्नाचे सर्व प्रश्न आहेत ते पण आपण सर्व सविस्तरपणे वाचायला पाहिजे। गणित बुद्धिमत्ता सर्व सोडवायला पाहिजे। आपल्याला तर माहितीच आहे की आपला पोलीस भरतीचा पेपर हा 80 ते 85% हा रिपीटच होत असतो, त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे। सोबतच आपण कोणता या पोलीस भरतीमध्ये कोणता आपण अर्ज भरू शकतो, आपण आपल्यासाठी कोणता जिल्हा योग्य ठरू शकतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।